सर्व गुरुजनांना माझा नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शाळेच्या टॅन नंबरसाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करावायचा आहे। इन्कम टॅक्स रिटर्न, टॅन नंबर असे काही शब्द ऐकले की आपल्याला याची अकारण भीती वाटते आणि यामुळे आपण अधिकचे पैसे खर्चून बसतो। परंतु प्रत्यक्षात जर पाहिलं आपण तर या गोष्टी खूप सोप्या असतात। उदाहरणार्थ हे टॅन नंबरच पहा। या टॅन नंबरसाठी फक्त आणि फक्त 65 रुपये याची ॲप्लिकेशन फीस आहे आणि त्यावर 18% GST म्हणजे 12 रुपये GST, एकूण फक्त आणि फक्त 77 रुपयामध्ये आपल्याला टॅन नंबर मिळून जातो। तर टॅन नंबर म्हणजे काय? टॅक्स डिडक्शन अँड कलेक्शन अकाउंट नंबर। हा 10 अंकी नंबर TDS आणि TCS ज्यांचा कटतो त्यांच्यासाठी आवश्यक असतो। चला तर मग प्रत्यक्ष पाहूया टॅन ॲप्लिकेशन कसे फिल करायचे। यासाठी गुगलवर जाऊन सर्वप्रथम टॅन ॲप्लिकेशन असं टाईप करायचं आहे। यामध्ये आलेला जो पहिला टॅब आहे तो ओपन करायचा आहे। हा टॅब ओपन केल्याच्यानंतर अशा पद्धतीने संपूर्ण माहितीपत्रक तुमच्यासमोर येईल। सर्वप्रथम हे माहितीपत्रक अत्यंत काळजीपूर्वक वाचून घ्यायचं आहे। या सूचना इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला वाचता येतील। तर यामध्ये काय सूचना दिलेल्या आहेत तर तुम्ही 49B हा फॉर्म तुम्हाला इथं ऑनलाईन भरायचा आहे। यामध्ये संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरल्याच्यानंतर तुम्हाला एक ॲक्नॉलेजमेंट स्क्रीन येईल, म्हणजेच एक प्रिंट देतील तुम्ही भरलेल्या फॉर्मची आणि ती प्रिंट काढून स्वतःजवळ जतन करून ठेवायची आणि एका प्रिंटवर शाळेचा सही शिक्का करून ती स्पीड पोस्टने पाठवायची आहे त्यांनी दिलेल्या पत्त्यावर। पुढे बघा ते सांगतात केवळ 77 रुपये काय लागणार आहे तुम्हाला इथं संपूर्ण फीस लागणार आहे। ही फीस तुम्ही ऑनलाईन DD किंवा चेकनेही देऊ शकता। यानंतर बघा पुढे इथे पत्ता दिलेला आहे पुणे बाणेर येथील या ऑफिसच्या पत्त्यावर तुम्ही भरलेला संपूर्ण फॉर्म शाळेचा सही शिक्का करून स्पीड पोस्टनी पाठवायचा आहे। यानंतर सगळ्यात शेवटी बघा अप्लाय फॉर न्यू टॅन असं आलेलं आहे। यामध्ये खाली कॅटेगरी ऑफ डिडक्टर्स यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्याच्यानंतर अशा ऑप्शन येतील। यामध्ये सेंट्रल, स्टेट गव्हर्नमेंट आणि लोकल अथॉरिटी यावरती क्लिक करायचं आहे, कारण आमची जिल्हा परिषदची शाळा आहे। तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार इथं सिलेक्ट करायचं आहे। यानंतर प्रत्यक्ष अशा पद्धतीने 49B फॉर्म तुमच्या समोर येईल। यातील प्रत्येक माहिती काळजीपूर्वक भरायची आहे। यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला भरायचं आहे ते म्हणजे एरिया कोड, AO टाईप, रेंज कोड आणि AO नंबर। हे जर तुम्हाला माहीत नसतील तर वरती बघा इथं डोंट नो AO डिटेल्स क्लिक हेअर असं दिलेलं आहे, तिथं क्लिक करायचं आहे। तिथं क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीने ABCD वाईज तुम्हाला नाव येतील। ज्या झोनमध्ये तुमचं कार्यक्षेत्र असेल ते प्रथमतः निवडायचं आहे। आता आम्ही पुणे झोनमध्ये येतो त्यामुळे इथं मी P सिलेक्ट केलेला आहे। यामध्ये तुमचा जो वार्ड असेल तो वार्ड इथं सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यापुढे बघा सर्व नंबर ॲटोमॅटिक घेतले जातात। यानंतर तुम्हाला तुमचा संपूर्ण ॲड्रेस इथं फिल करायचा आहे, मोबाईल नंबर फिल करायचा आहे। यातील काही भाग जो आहे अनावश्यक आहे तो इथं काही द्यायची आवश्यकता नाही। त्यानंतर बघा पेमेंट मेथड, इथं ऑनलाईन पेमेंट निवडायची आहे, कारण आजकाल आपण सर्वच ऑनलाईन पेमेंट करू शकतो। यानंतर सबमिट या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर बघा अशा पद्धतीने 77 रुपये पेमेंटचा ऑप्शन येईल। ते तुम्ही QR कोडद्वारे सुद्धा भरू शकता किंवा ATM डेबिट कार्डने सुद्धा भरू शकता। संपूर्ण फॉर्म भरल्याच्यानंतर बघा प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म ॲक्नॉलेजमेंट असं येईल। ॲप्लिकेशन फॉर्मची एक प्रिंट ठेवायची आहे आणि त्यानंतर ॲक्नॉलेजमेंटची एक प्रिंट काढायची आहे। ॲक्नॉलेजमेंट यांची आपण जी प्रिंट काढतो त्यावरती इथे बघा सही शिक्का करायचा मुख्याध्यापकाचा आणि तो स्पीड पोस्टनी आपल्याला त्यांनी दिलेल्या ॲड्रेसवर पाठवायचा आहे। अशा सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचा टॅन नंबर मिळवू शकता। माहिती आवडली असेल तर आम्हाला नक्कीच फॉलो करा। थँक्यू।